शिकायला मिळालं त्याचा खूप आनंद झाला. तुम्हा सगळ्यांना बघून खूपच समाधान झालं की आपण जे काही कष्ट घेतले आहेत त्याचं हे सगळं फळ मला आत्ता दिसलेलं आहे. खूप आनंद झाला. माननीय सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सगळ्या मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, आज आपण फार मोठ्या आनंदोत्सवासाठी इथे जमलो आहे, नाही का? खूप बरं वाटतंय. तुमच्या सहवासात घालून गेलेला प्रत्येक क्षण आज उजाळा देऊन जाणार आहे आणि आपल्या सर्वांचे मन हळूवार दाटून येणार आहे. आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामात आम्हा शिक्षकांना भरपूर सहकार्य केले आहे. तसेच तुमच्यातील जिद्द, हुशारी, शिस्त, आत्मसंशोधन, प्रेमळपणा आणि आत्मीयता ह्या गोष्टींमुळे भरपूर ज्ञानाचे कण तुम्ही वेचून मोठमोठ्या हुद्द्यांवर स्थानापन्न झाला आहात व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तुमचे हे यश पाहून अभिमानाने आम्ही शिक्षक पण भारावून गेलो आहोत. तसेच एक गोष्ट माझ्या मनातली आज मी तुम्हाला सांगू का? मी असे का विचारते हे सांगू का म्हणून तुम्ही म्हणाल आम्ही सुद्धा 50शीला आलो आहोत तरी बाई अजून आम्हाला उपदेश करतातच आहे. पण आई वडील आणि शिक्षक यांच्या रक्ताच्या थेंबात तुम्ही संस्कारी, सुखी, आनंदी राहो हीच सारखी आस असते. जिथे संस्काराचे बीज रुजतात तिथंच आयुष्य तेजस्वी होऊन फुलत असतं. आपल्यावर आई वडील, गुरुजन, जनवर्ग, शाळा ह्यांचे आनंद आहे. जिथे पण कितीही काहीही केले तरी आपण उतराई होऊ शकत नाही या लोकांचं. पण थोडेफार उतराई होण्यासाठी तुम्ही आपल्या शाळेसाठी देणगी द्यावी. देणगी द्यावी. वस्तुरूपात काही देता आले तरी चालेल. तसेच शाळेसाठी तुमच्या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर तोही तुम्ही ह्या कार्यात सहभागी होऊन करावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि त्यामुळे तुम्ही अभिमान, कृतज्ञता, कौतुकाची तुमच्यातली जाण आम्हाला दिसून येईल. आपल्या सर्वांची स्नेहबंधने उत्तरोत्तर घट्ट राहू दे व हा स्नेहबंधनांचा धरा सतत खळखळत राहू दे हीच माझी सदिच्छा. तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या जीवनात आनंदोत्सव फुलत राहू हीच शुभेच्छा. इतकी वर्ष तुमची मैत्री जशी अतूट राहिली आहे तसेच आयुष्यात एकत्र राहाल आणि अडीअडचणीला एकमेकांना मदत कराल याची मला खात्री आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही सर्वांनी आत्मीयतेने, प्रेमाने व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तुमच्या सर्वांचे खूप खूप कौतुक करते. असेच आपले नाते घट्ट राहू दे म्हणूनच म्हणते आजचा दिवस हा अत्यंत भावनिक, अत्यंत आनंदाचा आणि सुवर्णाचा क्षण आहे. धन्यवाद. पण नाही, आपल्याला जेवढे भेटतील तेवढ्या आनंदाचा क्षण आहे, आम्ही वाया जाऊ देणार नाही. आता हे 3रं संमेलन आहे आपलं. पहिले 2 पण असे तुमच्यासारखेच उत्साही होते. छान वाटलं, खूप छान वाटलं. कारण तुम्ही मुलं मोठी होता ते चेहरे, नाव असतं लक्षात,
पण मग ओळख होईपर्यंत पटकन हा अमुकच व्यक्ती ओळखत नाही. नेहमी ते भेटतात ते ना आम्ही ओळखतो. पण बऱ्याच वर्षांनी 30 वर्षांनी म्हणाला ना भेटलात, खूप आनंद झाला. आम्ही आपले आहे तिथेच आहे, तुम्ही खूप छान आहे. आणि तुमची सगळी उत्तर प्रगती पाहून आम्ही खूप खुश झालो. सगळ्यांचं ऐकलं आम्ही की कोण काय करतं, कुठे राहतात वगैरे, खूप छान वाटलं. त्याच्यावर एक सांगायचं आहे की तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलात पण कुठेही कमी पडलात नाही. शाळा वाजवल्या बरोबर आहे, पण तुमच्या मुलांना तुम्ही मराठी शाळेत घातलेलं नाही. काही थोड्याच जणांची, आत्ता तो बोलला ना माझी मुलं या शाळेत शिकतात, पण तुम्ही का माहिती आहे का, जे आपलं मातृभाषेतून शिक्षण असतं ना त्याच्यातूनच आपले विचार. शिक्षिका असलं तरी आम्ही अनुभवी आहेत, चांगलं काय वाईट काय आम्हाला नक्की कळतं की मातृभाषेतून शिकलेले आज आपले विद्यार्थी जगाच्या पाठीवर सगळीकडे. मध्ये परवा काही पेपरमध्ये आम्ही जाहीर केलं होते, आपल्या इथल्या स्मिता पाटील नावाच्या मुलीचं आम्ही कौतुक केलं होतं. ती PhD म्हणजे अख्ख्या जगभरातून 70 मुलं निवडली गेली होती. त्याच्यातल्या 70 मुलांचं शोधली होती, त्याच्यातल्या 2 मुलांची नेमणूक झाली. त्यापैकी एक मुलगा रशियातला होता आणि एक आपली स्मिता पाटील तिला इंग्लंडच्या पंतप्रधान तिथल्या असते, तिला डिलीट PhDची तिला पदवी मिळाली आणि ते जगभर ती गाजली आणि ती इथे आली. इथे आपण शाळेत तिचा सत्कार केला होता. आत्ता 2 पेपर सकाळमध्ये आणि मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये ही बातमी आलेली होती. तर म्हणजे सगळे एवढे मोठे होते हे नाही, अपेक्षा नाही, पण प्रयत्न खूप छान आहे. ती आज दुबईमध्ये अबुधाबीमध्ये राहून ती आज 250 ते 300 शिक्षक तिच्या हाताखाली आहेत तिथले, आणि तिथल्या शिक्षकांना 2500 मुलं तिच्या शाळेत आहेत, तिथे ती मार्गदर्शन करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना केवढा अभिमानास्पद गोष्ट आहे. तर त्यामुळे सांगायची गोष्ट अशी की आपले विद्यार्थी कुठेही कमी नाही. मग इंग्रजी किंवा अगदी 1-1 लाख रुपये भरून कुठच्या शाळां इंटरनॅशनल शाळांमध्ये घालतात, तर तिथे ती काय संस्कार घेतात मला माहिती नाही, पण आपली मुलं कुठेही कमी नाही. आता तर आपल्याकडे 10वी पर्यंत शाळा आहे. तेव्हा तुमचं एक काम आहे की तुम्ही एकमेकांना शेजारी आजूबाजूला सांगून जिथे राहत असाल तिथल्या पण मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवा आणि तुम्ही आपल्यापासून सुरुवात करा. अजून ज्यांची लहान असतील किंवा तुमचे जावा म्हणा किंवा बहिणी म्हणा किंवा इतर शेजारी आजूबाजूचे, की आग्रह करा नाही आपण मातृभाषेतून शिकवलं पाहिजे. आणि आता तर काय झालं आहे की केंद्रातूनच सांगितलं की पहिलं प्राथमिक शिक्षण 5वी पर्यंत मातृभाषेतून. खरं म्हणजे ते कंपल्सरी आहे, पण लोक मनावरच घेत नाही आणि हा विषय पालकांपर्यंत जातच नाही. शेजारची मुलं जातात इंग्रजी माध्यमामध्ये, आपली पण जाऊ नये. ते काय मोडकं तोडकं बोलतात, आपल्या पण मुलाला बाळगलं. पण आत्ता जे आपले सरन्यायाधीश आहे दिल्लीला, त्यांचा गवई तर ते आपल्या मुंबईत मराठी शाळेत शिकलेले. त्यांच्या शाळेत सत्कार झाला तेव्हा ते उपस्थित होते. ते मी वाचलं पेपरात. तर ते म्हणाले मी मराठी शाळेत शिकलो. मराठी शाळेचं वैशिष्ट्य हे की इंग्रजी आता पहिलीपासून सगळीकडेच इंग्रजी आहे, सगळ्या शाळांमध्ये इंग्रजी, मराठीच नाही आणखी कोणत्याही माध्यमाचीच नाही, पहिलीपासून इंग्रजी आहेच, म्हणजे एक विषय तर आहेच. ते म्हणाले मी मराठी शिकले तर मला एवढा मोठा फायदा झाला की मराठी शाळांमध्ये इंग्रजी व्याकरण उत्तम शिकवतात आणि त्यामुळे आम्ही पुढे कुठेही अडत नाही. आत्ता ज्या कितीतरी मुलं मला भेटली ते सांगतात की आमच्या इतर मित्र म्हणतात की तू एवढं कसं काही छान इंग्रजी बोलू शकतोस वगैरे. तर मी मराठी शाळेत शिकलो, माझी मातृभाषा पक्की आहे आणि त्यामुळे मी कुठेही जगाच्या पाठीवर गेलो तरी मी माझे विचार मी जो मनातून मातृभाषण करतो तो मी इंग्रजीतून स्पष्ट करतो. त्याच्यावर माझं काही अडत नाही, त्यांना सुचवायला लागत नाही, आपोआप होणार नाही. एक भाषा आपली मातृभाषा चांगली आहे की सगळ्या भाषा आपल्या चांगल्या. फ्रेंच शिका, आणखी किती भाषा शिकणार, पण मातृभाषा चांगली पाहिजे. म्हणून माझी आग्रहाची विनंती, माझा हा वेगळा विषय मी तुमच्यापुढे मांडला याचं कारण तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा एकेका वर्गात 50-55 मुलं होती. आता थोडी वाईट परिस्थिती म्हटली तरी हरकत नाही. आपलीच अशी नाही, सगळ्या मराठी शाळांची वाईट परिस्थिती झाली. 30, 35, 25, 30 अशी प्रत्येक वर्गात मुलं आहेत.
आणि ती आता वाढवायची आहे. कारण आता इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्यात काही फरक राहिलेले नाही. फक्त इतिहास भूगोल ते इंग्रजी शिकवत नाही, आम्ही मराठी शिकवतो. बाकी सगळं आपल्याकडे इंग्रजी आहे. सेमी इंग्लिश असल्यामुळे सायन्स गणित आहे. हिंदी हा विषय सगळ्या शाळांमध्ये, इंग्रजी विषय सगळ्या शाळांमध्ये. राहिला फक्त इतिहास भूगोल, तो फक्त इंग्रजी शाळेमध्ये इंग्रजीमधून शिकवतात आणि आम्ही मराठी शिकवतो. पण शिवाजी महाराजांचा इतिहास इंग्रजीतून कसे शिकवतील? शक्यच नाही आहे. त्यामुळे मराठी भाषा म्हणजे मातृभाषा थोडक्यात, जिथून जास्त स्पष्टीकरण करून शिकवता येतं, शिक्षक शिकवतात आणि मुलं आत्मसात करतात, ते इतर भाषा नाही शिकत. आणि दुसरं म्हणजे संस्कार. मी रिक्षा चालकांना किंवा असं टेम्पो गाड्यातून मुलांना नेतात ना, त्यांच्याशी बोलले. म्हटलं तुम्हाला इंग्रजी माध्यमात जाणारी शाळा आणि मराठी माध्यमात जाणारी शाळा ती प्रेमळ असतात, आमच्याशी आदराने बोलतात, काका काका म्हणून हाक मारतात. आणि इंग्रजी माध्यमात नुसते अंकल म्हणतात, पण त्यांना प्रेम नसतं, उडी मारतात, गाडीतून निघून जातात. पण ही आपली जी मराठी मुलं आहेत ना मराठी शाळेत, ती प्रेमळ असतात. हा त्यांना जाणवलेला फरक आहे. मी असं कुठे जाते तिथे अशी काहीतरी बारीक सारीक चौकशी करत असते की आपल्यात काय फरक आहे, आपण कुठे कमी पडतो का हे शोधण्यासाठी. खरं कुठेही कमी पडत नाही. पण समाजात काय झालं आज की नाही, शेजारची इंग्रजी म्हणून आम्ही पण इंग्रजी माध्यम, ती धुणं भांडी करणारी परवडत नाही का, कर्जबाजारी आहेत तरी पण इंग्रजी माध्यम, ती परवडत नाही आहे. पण तुम्ही कशाला एवढा अट्टास करता? अरे एवढं करून त्या मुलांना परत शिकवण्याला पाठवायचं. ती मुलं एवढी गांगरली असतात. खरंच आम्ही इथे महालक्ष्मी नगरला संस्कार वर्ग चालवतो. दर रविवारी मी महालक्ष्मी नगरला आले, तर तिथे पण मला अनुभव असा येतो की जी मराठी शाळेत इतकी मोकळी छान बोलतात, पण इंग्रजी भाषेत त्यांना 29 म्हटलं मग ते अडकतं. अरे 29 काय प्रकार आहे. पण मराठी शाळेत झाल्या मुलं 29 पण ओळखतात आणि 29 पण ओळखतात. मग कुठे आपलं अडत आहे? त्यांना मराठीतून पण छान येतं आणि आता सेमी इंग्रजी असल्यामुळे काहीही फरक नाही आहे. तेव्हा माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त आता त्यांना तेवढंच मुलांना येतं. महत्त्वाचे प्रश्नोत्तर तेवढे, मग भरपूर मार्क 96%, 98%. पण एरवी त्यांना 2 वाक्य इथे बोलायला उभं करा, त्या मुलांना बोलता येत नाही. याचं कारण काय? त्यांची आत्मिक प्रगती झालेली नसते. तेव्हा हा माझा मुद्दा वेगळा, म्हणजे आजच्या ह्याच्यासाठी आता तुम्हाला बघा, तुम्ही एवढे जमल्यात संख्येने सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही प्रचार करा की आपली पहिल्यासारखी शाळा आता वाढली पाहिजे. आता आपल्या शाळेत सगळ्या सुखव्यवस्थित झालेल्या आहेत आणि अजून भरपूर तुमच्यासारख्या साह्याने करणार आहोत. कॉम्प्युटर आहेत, असे छान छान बोर्ड लावले आहेत, ही तसा प्रयत्न आहे. प्रोजेक्ट जरा मला कशी काय संख्या उपस्थिती असं वाटलं, पण चांगली संख्येने आपला वर्ग भरलाय. आणि त्याचबरोबर सगळे माझे माझे शिक्षक सुद्धा, पाऊस आहे, परीक्षा आहेत, आज काही स्पर्धा आहेत, अशी सगळी व्यवधानं सांभाळून ते उपस्थित राहिले. त्याबद्दल आधी मी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि मग तुमच्याशी बोलते. थोडंसं 2-3 गोष्टी फक्त म्हणते, कारण आत्ता मॅडमने बरेच मुद्दे त्यांनी अत्यंत कळकळीने आणि तळमळीने तुमच्यापर्यंत मांडले. मी आवर्जून सांगू इच्छिते की आज सुद्धा आम्ही सुद्धा या सगळ्या ज्येष्ठ शिक्षकांकडून अनेक गोष्टी शिकतोय. आता त्या सहज ओघात बोलता म्हणाल्या की मी जिथे जाईन तिथे थोडीशी चौकशी करत असते. म्हणजे मला असं म्हणायचं की शाळा इतकी भिनली आहे मनामध्ये की ती सुटत नाही. ती सवय जी आहे, ती जी तळमळ आहे किंवा कळकळ आहे, की आपण कुठे कमी पडतोय का. म्हणजे ही जी सुधारण्याची प्रवृत्ती आहे ती आज सगळ्यात टिकून आहे आणि ते आत्ता आमच्यासारखे जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचं आणि आदर्शवर असा. तर मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल, आधी आनंद व्यक्त करते की मला खूप आनंद झाला आहे की हे मगाशी जसं आपण बोललो आल्यापासून बोलतोय की हा 3रा स्नेह मेळावा या शैक्षणिक कालावधीमधला आहे. तर मला फार आनंद झाला. एकदम पहिला मेळावा झाला आणि त्यापासून म्हणजे पूर्वी मध्ये बरेच गॅप गेली म्हणून मी त्यालाच पहिला मेळावा असं म्हणते. मध्ये बरंच अंतर पडलं होतं. सुरुवातीला आम्ही याच ठिकाणी एक मेळावा घेतला होता आणि त्यानंतर म्हणजे चौधरीबाई त्यावेळेला मुख्याध्यापिका होत्या आणि त्यानंतर आत्ता झाला. तर बरीच मध्ये म्हणजे बरंच वर्ष गेली. तर त्यानंतर मात्र लागोपाठ
थोड्या थोड्या अंतराने हा तिसरा मेळावा झाला आणि मला असं वाटते की तुमचा मेळावा बघून चौथी जी तुकडी आहे तुमची बॅच ती पण माझ्या संपर्कात आहे आणि त्यांनाही कुठेतरी ती प्रेरणा मिळते आहे. तर ही साखळी निर्माण झाल्याचा मला खूप आनंद झाला आणि एकमेकांना जोडलं जाणं जे आहे या निमित्ताने पुनर्भेट असं आपण याला म्हणू शकतो आणि ती स्नेह मेळावा स्नेह भेट असणार आहे. तर या पुनर्भेटीमधून म्हणजे केवळ तुम्हीच एकत्र आला आहात असं नाही, तर याच्या आधीच्या सगळे जी मुलं आहेत माझी विद्यार्थी त्यांचं आणि आपलं एक नातं पुन्हा नव्याने ताजं तवानं झालं. आता मगाशी जसं म्हटलं की आज सुद्धा आपलं फोटोग्राफी असेल व्हिडिओ असेल ते करायला आपला माजी विद्यार्थीच आला. मॅडम आहे रेश्मा ज्यांनी आताच्या या सगळं सूत्रसंचालन असेल किंवा सगळं नियोजन त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केले. आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट की दुवा बनता आहात तुम्ही. एक इंग्रजी शब्द वापरते बॅच, कारण तो पटकन आपल्याला समजतो म्हणून. ती जी तुकडी आहे त्यांची त्यावेळेची त्याला आणि आता यातला दुवा सांगण्याचं काम आपोआप घडतंय आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि समाधान पण आहे. आनंदाची एक गोष्ट नमूद करू इच्छिते की विशाल वेखंडे अभिदाना सर असं म्हणतो तो तुमचा वर्गमित्र आहे. तर मला तर आज आणि काल 2 दिवसामध्ये असं एक भावना मनामध्ये आली की आमचाच हा माझी विद्यार्थी आहे. मी असं त्यांना सकाळी पण म्हटलं मला असं वाटतं आमचा पट एकाने वाढलाय. तर इतका जिव्हाळा आणि आपुलकी या सगळ्या नियोजनामध्ये ते एकदम सुरुवातीपासून त्यांनी रस घेतला. तर हेच आपलं यश असं मला वाटतं एक शिक्षक म्हणून. आता मगाशी बऱ्याच जणांनी आपला परिचय केला तर मला असं वाटलं की अनेक क्षेत्र अशी आहेत जी आमच्यासाठी पण कदाचित नवीन आहे. तुमच्याकडनं आम्हाला कळतंय अच्छा हे पण आहे का याच्यात पण असतं करिअर. तर खूप आनंद झाला. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नाव काढता आहेत नाव असतात आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट की मुळं विसरली नाही. जिथून तुमची सुरुवात झाली वृक्ष कुठलाही असेल तो तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याची मुळं खोल असतात आणि ती तुमची पक्की आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि आज इथे उपस्थित असलेले सगळे शिक्षक त्याच्यामध्ये अर्थातच त्या सगळ्यांचा वाटा आहे. काही आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय की आम्ही प्रत्यक्ष भेटू शकतोय आपण, पण काही जणांची इच्छा असूनही काही सहभागी होऊ शकत नाही. तर त्यांचेही या सगळ्यामध्ये श्रम आहेत परिश्रम आहेत. तुमचे कुटुंबीय असतील. आणखीन एक सांगावं असं वाटतं की बऱ्याच क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आहात आणि जसं मगाशी विनया म्हणली किंवा जयश्री म्हणली की शाळेमध्ये तुम्ही खरोखर आला आहात म्हणजे जोडले गेला आहात वेगवेगळ्या कारणाने की तुमच्याकडे ज्या कला असतील कौशल्य असतील केवळ धन किंवा केवळ या ही अपेक्षा नाही. तुमचे ज्ञान जे आहे किंवा तुमच्याकडे असलेली जी कौशल्य आहे त्याचा फायदा पुढच्या पिढीला व्हावा यासाठी इथून पुढे आपण शाळेशी जोडलेले राहणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि मला खात्री आहे की तुम्ही तसे जोडलेले राहाल. मगाशी मॅडमने जो उल्लेख केला ती स्मिता पाटील म्हणून विद्यार्थिनी आहे जी परदेशात आहे. मला सांगायलाही आनंद वाटतो की ती म्हणजे आम्ही शिक्षक होतो त्यांना बरेचसे आपले त्यावेळेला होते जे तिला शिकवताना आम्ही होतो कार्यरत होतो. तर तिने पण मला असं सांगितलं की जरी मी परदेशात असले तरी ऑनलाईन आता सगळं तंत्रज्ञान खूप विकसित आहे तर त्याही माध्यमातून मी शाळेशी जोडलं जायला तयार आहे. एखादी कार्यशाळा घ्यायची असेल शिक्षकांसाठी घ्यायचं असेल तर मी अवश्य घेईन. पुढल्या याच्यामध्ये पिढीमध्ये जाऊन तुमच्या मुलांना पण चांगलं शिक्षण वगैरे दिलेलं आहे आणि चांगले कार्यरत आहात. मला शीतल नारेने मला फोन केला तेव्हा मी पनवेलला होते. तर ती म्हणाली मॅडम तुम्ही नक्की या. तर तिला म्हटलं आता मी पनवेलला आहे मी कशी काय येणार तरी तुम्ही या. इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे आपण कसं काय अंबरनाथला जायचं. पण मग मी त्यांना म्हटलं नाही मला माझ्या शाळेमध्ये जायचं आहे. माझे विद्यार्थ्यांनी मला बोलवलेलं आहे म्हणजे मी जाणारच. तर काल आम्ही दुपारी इथे आलो तेव्हा पाऊस नव्हता पण रात्री जो पाऊस लागला ना
तर पुन्हा ते म्हणाले तुझा उद्या नक्की आहे ना कार्यक्रम. म्हटलं आहे म्हणजे 100% आहे. आणि हा सर्व तुम्ही म्हणजे तो कार्यक्रम आता मी पूर्ण माझ्या डोळ्याने मी बघते, तो मला इतका आनंद होतोय. बस एवढंच बोलायचं.